तर आता आपण भूकंपविषयक माहिती शीघ्र हालचाली अंतर्गत अभ्यासलेली आहे आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण ज्वालामुखी विषयक माहिती अभ्यासणार आहोत. तर आता तुमची उत्सुकता शिगेला पोचली असेल आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की जी ज्वालामुखी विषयक माहिती द्यायच्या आधी मी जी भूकंपविषयक माहिती दिली ती तुम्हाला आवडलेली असणार. आणि आता या टप्प्यामध्ये ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय असतं ते आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काय असतं विद्यार्थ्यांनो, की जसं मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा जो अंतर्गत भाग असतो त्या अंतर्गत भागामध्ये पुन्हा मी एकदा रिवाईज करते. भूकवच, त्याच्या खाली शिलावरण, त्यानंतर प्रावरण, बाह्यगाभा आणि अंतर्गाभा. तर भूकवचाच्या खाली जो प्रावरणाचा भाग असतो तर या प्रावरणातून तप्त असे वायुरूप, घनरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर फेकले जातात. आणि ही क्रिया ज्या वेळेला ज्या पद्धतीने घडून येत असते तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, ज्वालामुखी. आता ही जी ज्वालामुखीची प्रक्रिया ज्या वेळेला घडून येत असते तर मग आपण एक वेगळा शब्द वापरतो. काय असतो तो? ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे असं आपण म्हणतो. आता ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान जसं की मी तुम्हाला म्हटलं की घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ बाहेर फेकले जातात. पण त्यात नेमकं काय काय असतं, तर त्यामध्ये ही क्रिया घडत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची वाफ बाहेर पडत असते. त्याच्यानंतर धूळ, ज्वलनशील विषारी वायू आणि या व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ बाहेर फेकले जात असतात. आता याच्या आतमधून जो शिलारस बाहेर फेकल्या जातो. तर यामध्ये जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तो शिलारस जो असतो त्याचा जो रंग असतो एकदम आगीचे लोट द्रवरूपामध्ये बाहेर पडून राहिले की काय असं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जाणवलं असेल. तर तो जो होता तो शिलारस. आता हा शिलारस जेव्हा प्रावरणातनं बाहेर पडतो ज्वालामुखीच्या दरम्यान, तर बाहेर पडल्यानंतर त्यासाठी आपण दुसरा शब्द वापरतो. तो दुसरा शब्द कोणता असतो, तर त्याला आपण लावारस असे म्हणतो. आता लावारसालाच मी जो शब्द वापरला शिलारस. आता हा जो शिला मगाशी पण माझ्या सांगण्यात आला आहे, तर खडकाला शिला म्हणतो. आता प्रावरणाच्या आतमध्ये इतकी प्रचंड असं म्हणजे गरमी, ज्याला असं म्हणूया आपण की तापमान, इतकं प्रचंड प्रावरणामध्ये तापमान असतं की तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असतं ते तापमान, की जिथे हे जे खडक असतात ना, हे खडकसुद्धा वितळतात. ते लिक्विड फॉर्ममध्ये येतात आणि ते खडक लिक्विड फॉर्ममध्ये आल्यामुळे त्याला आपण काय म्हटलं, शिलारस. आणि जेव्हा तो शिलारस, तप्तसा शिलारस बाहेर पडतो, जसं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं आहे की असं वाटतं की आगीचे जे लोळ आहे ते लाटांच्या स्वरूपामध्ये आतमधून बाहेर पडून राहिलेले आहे असं ते जाणवतं. बाहेर आल्यानंतर मग आपण जसं मी म्हटलं की लावारस असं आपण त्याला म्हणतो. आता इथे आकृती पण दिलेली आहे. आता आपण ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार केलेले आहे. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे केंद्रीय ज्वालामुखी. तर केंद्रीय ज्वालामुखीमध्ये नेमकं काय होत असतं बघा. आता हे जे क्षेत्र दिसते ना, हे क्षेत्र, ही जी आकृती आहे ही ॲक्च्युली ही केंद्रीय ज्वालामुखीची आहे. तर यामध्ये काय असतं की उद्रेकाच्या वेळेला हा जो भूपृष्ठाचा आतमधला हा जो दिसून तुम्हाला, हा ज्याला भगवा रंग आहे, हा ॲक्च्युली डार्क कसा भगवा कलरचा, हा ॲक्च्युली काय आहे, लावारस आहे आतमधनं बाहेर पडलेला. तर इथे या भागामध्ये काय होतं, मुखाकडल्या भागामध्ये नलिकेसारखा एक भाग, त्याच्या भूपृष्ठाच्या तोंडावरती असा गोल असा नलिकेसारखा भाग तयार होतो आणि मग त्या भागातून
या या नलिकेसारख्या भागामधून हा जो दिसतोय हा तुम्हाला हा, तर हा असा लावारस त्यातनं बाहेर पडतो. तर काय होतं की हा बाहेर पडलेला जो लावारस असतो हा बाहेर पडल्यानंतर त्याचा जो असा मुखाकडला भाग आहे तर त्याच्या अवतीभोवती असा तो साचतो आणि मग बाहेरचं आतमधलं तापमान खूप जास्त असतं, पण बाहेरचं जे तापमान असतं म्हणजे वातावरणाच्या तापमानाशी जेव्हा त्याची समरूपता होते तर त्यावेळेला मग ते काय होतं, सॉलिड फॉर्ममध्ये हा जो लावारस असतो तो सॉलिड फॉर्ममध्ये येत असतो. तर मग शंकू त्याच्यामुळे काय होतं की नलिकेच्या मुखाभोवती तो सगळा जो लावारस असतो साचलेला असतो, तो पुढे जाऊन मग शंकूच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत तयार होत असतात. आता या आकृतीमध्ये सुद्धा जो दाखवलेला आहे तो शंकाकृतीच आहे, त्याचा आकारसुद्धा शंकाकृती. तर शंकूच्या आकाराचे म्हणजे हा अशा प्रकारच्या आकाराचा शंकाकृती आकाराचा ज्वालामुखीय पर्वत त्यामध्ये तयार होत असतो, म्हणून त्याला शंकाकृती पर्वत असं म्हणतात. आता अशा प्रकारच्या पर्वतांची निर्मिती तुम्हाला प्रश्न पडला असेल की संपूर्ण जगभरामध्ये कुठे ना कुठे झालेली असणारच, नक्कीच झालेली आहे. तर ती जापानमध्ये फुजियामा हा पर्वत आहे आणि त्याच्यानंतर दुसरा देश आहे टांझानिया. तर टांझानिया या देशामध्ये किलीमांजारो या ठिकाणी अशा प्रकारच्या केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंक्वाकृती पर्वतांची निर्मिती झालेली आहे. आता केंद्रीय ज्वालामुखीच्या बाबतीत एक विशेष गोष्ट आपल्याला ही लक्षात आलेली आहे की केंद्रीय ज्वालामुखीतून पर्वतांची निर्मिती होत असते. आणि कोणत्या पर्वतांची निर्मिती होते? शंक्वाकृती पर्वतांची निर्मिती होत असते. आणि उदाहरण पण पाहिलं आपण, जापानमधलं फुजियामा, तर टांझानियामधलं किलीमांजारो. आता जसं आपण आकृती पण पाहिलेली आहे केंद्रीय ज्वालामुखीची. आणि आता यानंतर पुढचा जो प्रकार आहे, पुढच्या प्रकारामध्ये तर खूप सुंदर असं ते चित्र दाखवलेलं आहे, ते अर्थात भेगीय ज्वालामुखीचं. आता भेगीय ज्वालामुखीमध्ये नेमकं काय होत असतं, तर ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना हा जो लावारस असतो हा, जसं आपण आधीच्या प्रकारामध्ये पाहिलं शंकाकृतीमध्ये की एखाद्या नलिकेसारखा असा भाग तयार होतो आणि त्यातनं हा सगळा बाहेर पडतो. परंतु यामध्ये भेगीय ज्वालामुखीमध्ये काय होत असेल बरं, तर समजा हा भूपृष्ठ आहे, तर या भूपृष्ठाला अशा प्रकारच्या तडा निर्माण होत असतात. कळलं? पहिले हा भूपृष्ठ असा असतो, पण ज्वालामुखीच्या दरम्यान अशा प्रकारच्या तडा निर्माण होत असतात. मग आता अशी तडा निर्माण झाली तर आतमधला जो लावारस असतो हा, आता समजा ही तडा निर्माण झालेली आहे, तर हा आतमधला लावारस जो असतो या तडेमधून काय होतो, बाहेर पडतो आणि असा बाहेर बघा. आता इथे आकृतीमध्ये पण मी तुम्हाला दाखवते. ह्या इथे बघा या भेगा तयार झाल्यात आणि याच्यामधून त्या तडांमधून हा लावारस बाहेर पडून राहिलेला आहे. इथे सुद्धा हे तुम्हाला लावारस बाहेर पडताना अक्षरशः असं वाटतं आगीसारखा रंग आहे. जसं आगीचा रंग असतो आग, तसा तो रंग आहे, पण ती आग नव्हे तर तो लावारस आहे. भूपृष्ठाच्या आतमधनं बाहेर पडलेला शिलारस बाहेर येऊन त्याला पण काय म्हटलं, लावारस. तर तो लावारस आहे आणि त्या भेगांमधनं तो बाहेर पडतो. आता यामध्ये आता हा जो लावारस आहे हा बाहेर पडल्यानंतर काय होत असतो, तो तिथे असा स्प्रेड होतो, असा बाहेर पडल्यानंतर स्प्रेड होतो. जी तडा असतो ना, तडाच्या अवतीभोवतीच्या भागामध्ये तो स्प्रेड होतो. मग यामधून सुद्धा मग नवीन भूरूपाची निर्मिती होत असते. आता ते भूरूप म्हणजे कसं असतं, तर जसं आपण पाहिलं शंकाकृतीमध्ये म्हणजे जसं पहिला जो ना केंद्रीय ज्वालामुखी, तर केंद्रीय ज्वालामुखीमध्ये काय असतं, तर शंकाकृती पर्वतांची निर्मिती होते, पण यामध्ये मात्र पठारांची निर्मिती होत असते. आणि एक सोपं उदाहरण आहे याच्या बाबतीमध्ये की भारतामध्ये जे दख्खनचे पठार आहे, तुम्हाला माहिती आहे आपण ज्या भागामध्ये राहतो हा दख्खनचे पठार आहे. शिवाजी महाराजांना आपल्या काय म्हणायचा तो औरंगजेब, दख्खन का चूहा आहे ना, म्हणजे हा आपलाच भाग. तर आपला हा जो दख्खनचा पठारी प्रदेश आहे, हा पठारी प्रदेश या ज्वालामुखीय प्रक्रियेतनं तयार झालेला आहे. हे त्याचं उदाहरण आहे. तर आकृती तर तुम्ही आता छान पाहिलेलीच आहे, नीटशी अभ्यासलेलीच आहे. आता यानंतर आता काही बाबी आहेत या संदर्भात, ज्वालामुखीच्या संदर्भात ज्या आपल्याला कायम लक्षात ठेवायच्या. त्या कोणकोणत्या बाबी आहेत, म्हणजे आता ज्वालामुखीचे असे पण प्रकार असतात, जसं सुप्त ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी असे वगैरे प्रकार असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांबद्दल आता इथे माहिती बघणार. तर पहिला जो प्रकार आहे तर तो अर्थात काय आहे, जागृत ज्वालामुखी. आता जागृत ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय असतं, पुन्हा आपल्याला क्युरियासिटी, बरं आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. तर काय होत असतं की वर्तमानामध्ये वारंवार ज्वालामुखीचे उद्रेक होऊन राहिलेले आहेत. अशा जो ज्वालामुखीचा प्रकार असतो त्याला आपण
जागृत ज्वालामुखी म्हणतो. तर त्याचं उदाहरण अर्थात जापानमध्ये जो फुजियामा जो आहे प्रदेश आहे, तर जापानचा फुजियामा, त्याच्यानंतर भूमध्य सागरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं भूमध्य सागरामध्ये स्ट्रॉम्बोली हे ठिकाण आहे. तर या हे जे ठिकाणं आहेत ही जागृत ज्वालामुखीचे ठिकाण आहेत. अर्थातच इथे वारंवार भूकंप घडत असतात, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, जागृत ज्वालामुखीचे ठिकाण, जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आपण बघणार आहोत, सुप्त ज्वालामुखी, किंवा त्याला आपण म्हणणार निद्रिस्त ज्वालामुखी. आता सुप्त किंवा निद्रिस्त असं का म्हणतो, कारण हा ज्वालामुखी काय असतो, काही कालावधीसाठी हा निद्रिस्त अवस्थेमध्ये असतो, शांत असतो. पण मग काही विशिष्ट अवधी झाल्यानंतर मात्र पुन्हा तो ज्वालामुखीचा तो उद्रेक होत असतो, म्हणून त्याला आपण सुप्त ज्वालामुखी असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारचा जो ज्वालामुखी आहे तो इटलीमध्ये जो वेसुवियस आहे, म्हणजे इटलीमध्ये वेसुवियस या ठिकाणी अशा प्रकारची ज्वालामुखी प्रक्रिया घडून येत असतात. निद्रिस्त ज्वालामुखीबद्दल मी सांगते. त्याच्यानंतर दुसरं आहे अलास्कामध्ये. तर अलास्कामध्ये काटमाई आणि भारतामध्ये सगळ्यांच्या परिचयाचं आहे अंदमान निकोबार बेट. बरं, अंदमान निकोबार बेटांमध्ये एक बॅरन बेट आहे. तर त्या बॅरन बेटावरती अशा प्रकारचं ज्वालामुखीय क्षेत्र आढळतं. आता त्याच्यानंतर शेवटचा आपण प्रकार बघणार आहोत, तो अर्थात मृत ज्वालामुखी. आता मृत ज्वालामुखी हे काय प्रकार असतं की पूर्वाश्रमी कधीतरी तिथे भूकंप घडून आलेला होता, परंतु आता किंवा पुढे नंतर येणाऱ्या काळातसुद्धा तिथे ज्वालामुखी घडून येण्याची शक्यता नाही आहे. तर अशाला आपण निद्रिस्त ज्वालामुखी असं आपण म्हणूया. तर टांझानिया, मी आताच उल्लेख केलेलाच आहे, तर टांझानियामधलं किलिमांजारो हे असं ठिकाण आहे की जिथे या प्रकारचा ज्वालामुखी, ज्याला आपण मृत ज्वालामुखी म्हणू, तर अशा प्रकारचं ज्वालामुखीय क्षेत्र आहे. आता यानंतर पुढे आपल्याला एक नकाशा दिलेला आहे. मी नकाशा आधी दाखवून देते. हा बघा, हा नकाशा आहे. आता या नकाशाचं तुम्हाला सांगते, शीर्षक आहे जग, भूपट्ट, भूकंपाचे क्षेत्र व ज्वालामुखी. हा जगाचा नकाशा आहे. आणि या नकाशामध्ये बघा, हा नकाशा आहे. आता हा नकाशा काय दर्शवतोय तुम्हाला, तर भूपट्ट क्षेत्र. भूपट्टाबद्दल मी आताच बोललेली आहे. आणखी काय दाखवतं, तर संपूर्ण जगामध्ये ज्वालामुखीय क्षेत्र दाखवून राहिलेलं आहे, तसंच तो भूकंपाचं क्षेत्रसुद्धा दाखवून राहिलेला आहे. आणि या नकाशाचं तुम्हाला काय करायचं, आता वाचन करून पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. इथून नकाशा वाचनाला देखील सुरुवात झाली. आपल्याला नकाशाशी संबंधित आपण एक प्रकरण घेतलेलं आहे, वितरणाचे नकाशे. तिथे आपण अनेक नकाशांमध्ये सुद्धा प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. इथे सुद्धा तोच प्रयास आपल्याला करायचा आहे. तर आता नकाशा वाचन करताना, प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुमच्या मदतीला ही सूची असणार. ही बघा, ही जी दिसते ना, ही सूची आहे. तर या सूचीमध्ये बघा, चौकोनी जो आकार आहे तो भूकंप क्षेत्र दाखवणार आहे. जिथे ट्रँगल आहे, छोटासा त्रिकोण, ते ज्वालामुखी क्षेत्र आहे. निळ्या रंगामध्ये भूपट्ट निर्मितीच्या सीमा दाखवल्या आहेत, तर काळ्या रंगामध्ये भूपट्ट ऱ्हासाच्या सीमा दाखवलेल्या आहेत. तर हा नकाशा आहे. या नकाशाचं तुम्हाला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं. आणि निरीक्षण करून ही जी प्रश्न आहे बघा, नकाशाशी मैत्री 2.18 नकाशा दाखवलेलाच आहे. या नकाशाचं वाचन करून या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायची आहे. नंतर मग आपण त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहे की नाही ते आपण नंतरच्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत, नंतरच्या भागामध्ये. आता यानंतर हा नकाशा अभ्यासताना आपल्याला कोणकोणत्या बाबी निदर्शनास येणार आहेत, तर मी जसं सांगितलं की आपल्याला या नकाशामध्ये काय काय दिसून राहिलं आहे, तर नकाशाकडे वळूया आपण. भूपट्ट क्षेत्र, भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र, या 3 बाबींबद्दल या नकाशामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे किंवा मिळेल. आता त्यामध्ये आपल्याला काय लक्षात येऊन राहिलेलं आहे की बहुतांशी जो भाग आहे हा सीमावर्ती क्षेत्रामध्ये, बघा मी आता तुम्हाला यांनी दाखवते. बघा, हा जो बहुतांशी जो भाग आहे ना, या नकाशाचा हा भाग दाखवते मी. हे सीमावर्ती क्षेत्र आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचं हे सीमावर्ती क्षेत्र आहे. या सीमावर्ती क्षेत्रामध्ये आपल्याला
भूकंपाचेही क्षेत्र जाणवत आहे आणि ज्वालामुखीचे क्षेत्रसुद्धा दिसून राहिलेले आहेत. पहा, ट्रायंगल म्हणजे काय आहे, तर ज्वालामुखी क्षेत्र आहे आणि जे डॉट डॉट रेड कलरच्या लाईन्स आहे ना, तर हे भूकंप क्षेत्र आहे. दोघांचेही क्षेत्र कसे आहेत, जवळजवळ. जिथे भूकंप क्षेत्र आहे तिथेच ज्वालामुखी क्षेत्र आहे. संबंध नकाशाचं पण अवलोकन कराल तर तुम्हाला हेच लक्षात येईल. इथे सुद्धा बघा, या भागामध्ये दिसून राहिले तुम्हाला, इथे पण दिसून राहिले. जिथे भूकंप क्षेत्र आहे तिथेच ज्वालामुखीचे क्षेत्रसुद्धा दिसतात ट्रायंगल्समध्ये, बरं ना. म्हणजे दोघांची काय निकटवर्ती, दोघांचाही सहसंबंध कुठेतरी जुळलेला आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की जेव्हा किंवा भूकंप घडून येत असतो त्यानंतर ज्वालामुखी घडून येण्याची शक्यतासुद्धा असते, असं वगैरे. आता यानंतर भूपट्टाच्या ज्या सीमा आहेत, आत्ताच मी तुम्हाला नकाशा दाखवला आहे, तर या सीमांच्या भागामध्ये भूप्रदेश जो असतो तर त्यामध्ये भूकवचाच्या जात असतो. आता तशा भागामध्ये भूपट्ट जे असतो तो भूपट्ट ऱ्हास पावत असतो. उलट पक्षी ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतो, मग अशा भागाला आपण काय म्हणणार, भूपृष्ठ निर्मिती सीमा असं आपण त्यांना म्हणणार. आता यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये डिस्कस करायचं आहे ज्वालामुखीचे परिणाम. तर जसं भूकंपाप्रमाणेच ज्वालामुखी हे सुद्धा एक खूप मोठं संकट असतं. मला तर वाटतं की इट इज मोर डेंजरस दॅन अर्थक्वेक. जर आपण कंपॅरिझन करू तर भूकंपाच्या तुलनेत ज्वालामुखी तर आणखी जास्त विघातक असतं, विनाशकारी असतं. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब काय असते याच्यामध्ये, की याच्यामध्ये जीवित आणि वित्तहानी ही तर होतच असते. आता समजा ही ज्वालामुखीय प्रक्रिया, जसं भूकंपाच्या वेळेस पण मी डिस्कस केलं होतं की ही ज्वालामुखीय प्रक्रिया जर समुद्री क्षेत्रामध्ये घडून आली, समुद्राच्या आतमध्ये जर का घडून आले तर सुनामी लाटांची निर्मिती होत असते. आणि सुनामी लाटांबद्दल फार विस्तृत अशी चर्चा मी भूकंपाच्या दरम्यान केलेली आहे. आता त्याच्यानंतर जसं आता मी मगाशी जसं सांगितलेलं आहे की यामधनं वेगवेगळे पदार्थ बाहेर पडतात, प्रावरणातनं वेगवेगळे पदार्थ बाहेर पडत असतात ज्वालामुखीच्या दरम्यान. जसं पाण्याची वाफ सांगितलं होतं, त्याच्यानंतर तप्त असे वायू, विषारी ज्वलनशील वायू बाहेर पडतात वगैरे वगैरे मी बोलली. तर धूर, पाण्याची वाफ, राख हे सगळे पदार्थ त्यातनं बाहेर पडतात. आता बाहेर पडल्यानंतर हे कुठे बाहेर पडतात, वातावरणामध्ये पडतात. आता वातावरणामध्ये गेल्यानंतरसुद्धा ते खूप दीर्घकाळ तिथे राहत असतात. तर मला सांगा की जर ते दीर्घकाळ वातावरणामध्ये जर का राहतील तर त्याचे परिणामसुद्धा मग वातावरणावरती निश्चितच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर परिणाम काय असणार, त्याचा प्रथम दर्शनी परिणाम हा असणार की पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते पर्यावरणाचं संतुलन ढासळणार. दुसरं आहे की जसं सांगितलं की धूर, राख, पाण्याची वाफ बाहेर पडते. त्याच्यापैकी एक घटक मी सांगितलं राख. आता ही जी राख असते ही राख घरांच्या छपरावरती मोठ्या प्रमाणात पडते, बरोबर आहे, घरांवर पडते. तशीच ती कृषी भूमीवरती सुद्धा पडत असते. कृषी भूमी अर्थात शेतजमिनीवरती पडत असते. पण जर का ती शेतजमिनीवरती पडली, घरांच्या छपरांवर पडली तर ती एक त्रासादीची असते. मी अनेक ज्वालामुखीचे हे व्हिडिओज बघितलेले आहेत किंवा लाईव्ह पण बघितलेले आहेत. तर ती कशाप्रकारे तिथल्या भागातल्या लोकांना त्या राखेपासून, त्या धूर आणि धुळीपासून त्रास होता हे सुद्धा मी प्रत्यक्षदर्शी पाहिलेलं आहे. परंतु जर ती शेतजमिनीवरती पडली तर मात्र फायदा होत असतो. त्यामुळे ती शेतजमीन सुपीक होत असते, त्याचा उलट शेतकऱ्याला फायदाच होत असतो. आता दुसरं आहे की लाव्हारसामुळे भूपृष्ठावरती अनेक प्रकारांच्या खनिजांची निर्मिती होत असते. आता ती कशी निर्माण होत असते हाही प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल. तर हा जो बाहेर आल्यानंतर त्याला लाव्हारस म्हणतो, तर तो बाहेरच्या वातावरणाशी त्याचा ज्या संबंध येतो तर काही वेळानंतर तो सॉलिड फॉर्ममध्ये येत असतो आणि त्याच्यानंतर मग अनेक खनिजांची निर्मितीसुद्धा होत असते, खडकांची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे परिणाम होत असतो. आणखी काय होत असतं तर कधी काय होतं की नवीन नवभूमीची निर्मिती होत असते. तर कधी काही बेटांचा ऱ्हास पण होऊन जातो या ज्वालामुखी प्रक्रियेमध्ये. तर असं सुद्धा घडून येत असतं. आणि समजा आता मी मृत ज्वालामुखीच्या प्रकारांपैकी एक प्रकार सांगितला, मृत ज्वालामुखी. तर मृत ज्वालामुखीच्या क्षेत्रामध्ये त्याच दरम्यान जर का पाऊस पडला तर त्या सगळ्या पावसाचं पाणी तिथे साचेल आणि तिथे सरोवराची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे ज्वालामुखीचे भूकंपाप्रमाणेच ज्वालामुखीचे सुद्धा परिणाम होत असतात. काही चांगले परिणाम असतात तर काही अनिष्ट परिणामसुद्धा असतात. आता यानंतर मी हे जे चित्र दिसतं तुम्हाला
हे बघा, या चित्राबद्दल मी बोलते आहे. आता हे चित्र कशाचं आहे? पहिला प्रश्न, बरोबर आहे की नाही? तर भारताच्या पूर्वेकडे जे एक बेट आहे आणि त्या बेटाचं नाव आहे अंदमान निकोबार बेट. तर त्या अंदमान निकोबार बेटाला, आता जसं मी पूर्वेकडे म्हटलं, उपदिशेच्या संदर्भाने जर बोलायचं म्हटलं तर ते आग्नेय दिशेला आहे. आणि हे बेट, आता हा समजा भारताची ही दक्षिण सीमा आहे, बरोबर आहे की नाही? आता या दक्षिण सीमेच्या या भागामध्ये समुद्र आहे आणि हा समुद्र म्हणजे कोणता आहे? बंगालचा उपसागर. आणि या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेट आहे. खूप छान आहे, अप्रतिम छान असं हे बेट आहे. तर या बेटाबद्दल आता मी सांगणार आहे. तर या बेटाचं ॲरियल फोटोग्राफीद्वारे काढण्यात आलेलं हे चित्र आहे. तर हा म्हणजे एक सिंगल बेट नाही, तर अनेक बेटांचा समूह आहे. 10व्या वर्गामध्ये आपण खूप विस्तृत अशी चर्चा या अंदमान निकोबार बेटाबद्दल करणार आहोत. तर आता आपण मी तेवढा उल्लेख करते. तर या बेटावरती, हे बेट म्हणजे ज्वालामुखीचं क्षेत्र आहे. आणि कसा ज्वालामुखी आहे? तर हे एकमेव आपल्या भारतामधलं एकमेव जागृत ज्वालामुखीचं क्षेत्र आहे. आणि हा जो ज्वालामुखी होता गेल्या अनेक वर्षात सुप्तावस्थेत होता, परंतु आता 2017पासून हा निद्रिस्त अवस्थेत असलेला जो ज्वालामुखी होता तो मात्र आता पुन्हा त्याचे उद्रेक अनुभवायला मिळालेले आहेत. कोणत्या वर्षापासून? 2017पासून. तर आता या उद्रेकामधनं काय काय बाहेर पडलं असेल बरे? तर आतमधनं चिखलसुद्धा बाहेर पडलेला आहे, चिखलसुद्धा बाहेर फेकला गेलेला आहे. आणि धूर, राख आणि एक वेगळं मी सांगितलं चिखल, हे सगळे पदार्थ त्यातनं बाहेर फेकले गेलेले आहेत. आता काही प्रमाणामध्ये त्यातनं लावारससुद्धा बाहेर पडलेला आहे. असं हे जे बेट आहे, असं हे बेट आहे, बॅरन बेट. आता यानंतर पुढच्या चित्राकडे जाऊया. आता पुढचं चित्र मी दाखवते तुम्हाला. हे जे चित्र आहे, हे चित्रामध्ये बघा, मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन करता सांगितलं की प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठीय लहरी. तर ज्या वेळेला दुय्यम लहरी भूपृष्ठावरती येतात तेव्हा ही अशी अवस्था इमारतींची झालेली असते. हे या इमारती मागे पुढे करत आहे. ही इमारत बघा, आणि आता ही इमारत कोसळण्याच्या अवस्थेला प्राप्त झालेली आहे. आणि त्या भूकंपाचा परिणाम मुळात या आकृतीवरनं आपल्याला प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळतो. आता हे जे आहे, ही जी आकृती दिसते तुम्हाला, ही आकृती कशाची आहे? तर ज्वालामुखी प्रक्रियेमुळे या चित्रामध्ये जे लावाचे थर आहेत बघा, हे थर तुम्हाला इथे दिसत आहेत. हे असे लावाचे थर इथे जमा झालेले आहेत. पहिले थरावर थर जमा झाले, त्याच्यानंतर मग ते वातावरणाच्या संपर्कात येऊन ते याच्यामध्ये सॉलिड फॉर्ममध्ये आले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या सह्याद्री पर्वतरांगांची निर्मिती झालेली आहे. आता यानंतर पुढचा भाग स्वाध्यायचा आहे, बरोबर आहे? तर आता तुम्हाला माझं हे प्रकरण तर संपवून म्हणजे शिकवून झालेलं आहे. फार दीर्घ असं प्रकरण, फार लांबलेलं असं प्रकरण इथे संपतं आहे. आता पुढची जी तुमची भूमिका असणार ती अर्थात काय आहे? स्वाध्यायाच्या संदर्भामध्ये. तर तुम्हाला माझं शिकवून झाल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी हे प्रकरण वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर स्वाध्यायामधल्या प्रश्नांची उत्तरं शोध घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही प्रश्नांची उत्तरं जर नाही मिळाली तर मदतीला मी आहेच. तर इथे मी माझं हे जे टॉपिक आहे, हे जे प्रकरण आहे, इथे मी संपवत आहे. तर मग पुन्हा नवीन प्रकरणासोबत भेटूयात.